शकतो. पण ते कसं आमच्या गावचे सुपुत्र आहेत, जरा बऱ्यापैकी त्यांचं वजन आहे इकडं या भागामध्ये. त्यामुळं कसं आहे ते जरा बऱ्यापैकी आम्ही हक्कानं त्यांच्याकडून विकास कामं हे केल्यावर मागू शकतो ना. आम्ही हक्कानं मागू शकतो. जवळ आपलं जवळजवळ आहेत म्हणून मागू शकतो. पण यांनी सांगितले की राजू काका भोसले विकास करतील आमच्या गावचा. थोडक्यात काय वाटतंय? करतील. काही इलेक्शन पुरतं जे त्याला नमस्कार घालून जातील? नाही ना, तसं काय तसं नाही माणूस. नाही नाही, असं माणूस नाही. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ. मंडळी नमस्कार. आज आपण पोहोचलोय वाटार स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये खडकडवाडी या दुर्गम भागातील या गावामध्ये, आणि कशा पद्धतीने इथल्या नागरिकांचा कल आहे थेट आपण थोडक्यात यांच्याकडून जाणून घेऊ. काय वाटतंय, खडकडवाडीचा विकास झाला का? आणि याच माध्यमातून जिल्हा परिषद वाटार स्टेशन जिल्हा परिषद हे गाव गेलंय. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही युवक आहे, थोडक्यात काय सांगाल? आमचं गाव खडकडवाडी. खडकडवाडीमध्ये पहिल्यापासून आमचे गावचे सुपुत्र आहेत राजू काका भोसले. बर. ते पहिल्यापासून कसं आहे, जरा वैयक्तिक असू द्या किंवा हे त्यांचं व्यक्तिमत्व जरा बऱ्यापैकी आहे माणसांना. राजू काकांचं? हा, राजू काकांचं. बऱ्याच गावात आम्ही गेलो तर सगळेच म्हणतात की राजू काका भोसले. काय आहे ते माणूस, म्हणजे काय असतं वेगळं? काय आहे? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी असते. कसं आहे, प्रत्येकानं आपलं म्हणजे जो तो आपापल्या पद्धतीनं बोलत असतो. पण ते कसं आमच्या गावचे सुपुत्र आहेत, जरा बऱ्यापैकी त्यांचं वजन आहे इकडं या भागामध्ये. त्यामुळं कसं आहे ते जरा बऱ्यापैकी आम्हाला वाटतात. पण दुसरा उमेदवार आता कोण आहे काय आम्हाला फायनल नाही. पण आम्ही तर मत राजू काकांनाच आहे. असं विकासाचे काम माणूस आहे. हा, विकासाचा माणूस आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते कसं आहे, गावचे आपले पंचक्रोशीतले आहेत, त्यामुळं जरा बऱ्यापैकी करू शकतात. तुम्ही काय सांगाल? यांनी सांगितलं राजू काका भोसले यांची पसंती आहे. तुमची कोणाची पसंती आहे? राजू काका भोसले. का बरं राजू काका भोसलेत का पाहिजे तुम्हाला? आपल्या जवळच व्यक्तिमत्व आहेत. की राजू काका भोसले ह्या पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणात राजू काका भोसले हे नाव एक पुढे येत आहे. राजू काका भोसले निवडणुकीपुरती येणार का कंटिन्यू येत असतात? काय वाटतंय? नाही, येणार की नंतर कंटिन्यू येणार. विकास कामं गावची करणार तुम्ही सांगितलेली? करणार. मंडळी, याही गावात राजू काका भोसले यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिसून येते. तुम्ही काय सांगाल? यांनी सांगितलं राजू काका भोसले यांना पसंती ह्यांची. थोडक्यात तुम्ही काय सांगाल? यांनी सांगितलं की गावाच्या शेजारचं गाव आहे त्यांचं, त्यामुळं विकास कामं होतील आमची. तुम्हाला काय वाटतं? चांगला माणूस आहे. चांगला माणूस. विकास करतील तुमचा? हो, करतील. त्या जिल्हा परिषद गटाचा? करतील. जिल्हा परिषद गटाचा विकास करतील. थोडक्यात काय सांगाल की आता इलेक्शन लागलं, इलेक्शनवरती आपण निवडणुकीवरती येऊ. निवडणुका लागले की पुढारी येतात, नमस्कार चमत्कार होतो, परंतु 5 वर्ष येत नाही. असेच राजू काका भोसले वागतील का? तुम्हाला काय वाटतं, वेगळे वागतील? नाही वागणार. आमच्या म्हणजे गावा शेजारचे, त्यामुळे नाही देतील, काम करतील. काम करतील. हक्कानं काय? थांबा, हक्कानं तुमच्याकडे येतो पुन्हा. काय म्हणतात? आम्ही हक्कानं त्यांच्याकडून विकास कामं हे केल्यावर मागू शकतो ना. आम्ही हक्कानं मागू शकतो. जवळ आपलं जवळजवळ आहेत म्हणून मागू शकतो आम्ही. हक्कानं मागू शकता. काय म्हणतात तुम्ही? आमचे गाववाले आहेत ते गाववाले शेजारचे. त्यामुळे आम्ही हक्कानं मागू शकतो, त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो. बाबा आम्हाला हे काम पाहिजे. पण ते निरत राहिला असते की ते इथं गाव त्यांचं इथं गाव इथं की नाही त्यांचं, पण विकास कामं करतात करणार. तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये. करणार. किनीला घर आहे त्यांचं गाव. किनीला घर आहे, ते सारखे असतात किनीला. हा, पण मोठ्या प्रमाणात राजू काकांना पसंती. आम्ही आता आंबोड्यात बी बघितलं, आंबोड्यात बी मोठ्या प्रमाणात लोक म्हणतात राजू काका. व्यक्ती म्हणून राजू काका कसे, अजून आम्हाला हे नाही, पण राजू काका कसे वाटतात व्यक्ती म्हणून? नाही, माणूस चांगला आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण कसं आहे ते माणूस पण असून विकास कामं पण केली पाहिजे. विकास काम करतील ते? करतील 100% करतील. 100% करतील. तुम्हाला काय वाटतं? थांबा, ते फोनवर बोलतात, त्यांना विचारू आपण. राजू काका कसे आहेत? सगळे खडकडवाडी म्हणते राजू काका भोसले. नमस्कार. फोनवर बोला. आम्ही नाही तुम्हाला डिस्टर्ब करत. हॅलो. हा, थांबा, त्यांचं फोनवर बोलू तोपर्यंत तुम्ही पॉज करा. झालाय ह्यांचा फोन. तर आता आपण जाणून घेऊ कशा पद्धतीनं. काय वाटतंय तुम्हाला? यांनी सांगितलं राजू काका भोसले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? खडकडवाडीचा विकास कोण करेल? माजी जिल्हा परिषद सदस्यांनी विकास केला का? थोडक्यात काय सांगाल खडकडवाडी गावकरी म्हणून? आता विकासाचं म्हणलं तर राजू काका भोसले आलं तरी काय विषय नाही. पण विकास आता काय राहिला, आता ह्याच्यावर आहे ना. त्यांचं आता त्याचं आहे ते आमच्या जवळचं.
हम्म. त्यामुळे काय विषय नाही. 5 वर्ष समजा इलेक्शन लागल्यापुरतं येतील का सतत आता जवळच फक्त आहेत तरी तुमच्या? नाही, आता आहेत का आमच्या जवळच जायचं म्हणल्यावर काय, पण आता त्यांच्याकडे काय नव्हतं, आता आल्यावर येतीलच ती. आता इलेक्शन लागले हो, निवडणुका election. लागले. हो, पण ह्यांनी सांगितले की राजू काका भोसले विकास करतील आमच्या गावचा. थोडक्यात काय वाटतंय? करतील की. करतील. हा. काही इलेक्शन पुरतं जे त्याला नमस्कार घालून जातील नाही ना, तसं काय तसं नाही माणूस, हा? नाही नाही. असं माणूस नाही. हा भूमिपुत्र आहे आम्हाला. भूमिपुत्र भूमिपुत्र आहेत इथं, हा? हो, त्यामुळे आम्हाला भांडायला दिले त्यांच्यावर. भांडा येईल विकासासाठी, तुम्हाला भांडण करून कामं आणता येतील. हा. मंडळी नमस्कार. तर कशा पद्धतीने इथला जाणून घेतला पण नागरिकांचा कल, आणि जाणून घेतला इथला नागरिकांच्या गावात झालेला विकास, कशा पद्धतीने खडकडवाडीला वाटतं की कोण असावा उमेदवार आणि इथला जिल्हा परिषद सदस्य कोण व्हावा. यांना वाटतं की त्यांच्याच शेजारी गावात असणार किनी गावचे राजू काका भोसले हेच या गावाचे आणि या वाटा स्टेशन गटाचे जिल्हा परिषद सदस्य व्हावेत. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, खडकडवाडी, वाटा स्टेशन जिल्हा परिषद गट.